बघा इथे काय करायचं मित्रांनो, पहिल्यांदा हा वरचा अंश सोडून घ्यायचा, नंतर छेद सोडायचा. मग इथे एकच सोडायचा, याचा दोघांचा गुणाकार करून +1 करायचा. आता बघा 3 दूनी 6 आणि 1 7, 7/2 प्लसला प्लस, 4 गुणिले 1 4 1 4 आणि हे 3 7, 4ला 4 हे 3 दूनी 6 आणि 2 8, 8/3 मायनसला मायनस, 8 1 8 आणि 1 9, 9/8 आता हे सोडून घ्या, याचा तिरपा गुणाकार करा, असा गुणाकार करा. 7 चौक 28ला 28 प्लस 7 दूनी 14ला 14 आणि खालचा गुणाकार करा, 4 4 2 8 भागिले 8 8 64 मायनस 9 3 27 आणि 8 1 24. आता हे सोडून घ्या, 28 आणि 14 किती 42 भागिले 8 खालचं सोडून घ्या, 64 मायनस 27 किती 37 भागिले 24. जेव्हा असा असेल ना 42/8ला 8 आता हे भागाकारामध्ये आहे ना, आपण गुणाकारामध्ये घेऊ. गुणाकारामध्ये घेत असताना हा छेद अंशामध्ये जातो आणि हा अंश छेदामध्ये येतो. आता काटून घ्या, 8 1 8 8 1 24 मग हे काय काटत नाही, मग राहिलं काय 42 भागिले 1 वर 3/37 आता या दोघांचा गुणाकार करून घ्या, 42 गुणिले 3 किती 126 आणि 37 गुणिले 1 किती 37. हे उत्तर. आपण याला असं बी लिहू शकतो, 37 3 अंशामध्ये 15 हे पण उत्तर आहे.